शेतकरी बंधू नमस्कार. नमस्कार. श्री गजानन ॲग्रो पॅटर्न खामगाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज मी आलेलो आहे जयपूर लांडे येथे. जयपूर लांडे हे गाव खामगावपासून जवळच आहे आणि इथं एक आपले शेतकरी आहेत संजय पाटील यांनी इथं आपल्या मार्गदर्शनात अद्रक लावलेली आहे. पहिलंच वर्ष आहे संजय पाटलांचं, म्हणजे आमच्याकडे सर्वच शेतकऱ्यांचं पहिलंच वर्ष आहे हळद अद्रक लावण्याचं. पहिलेच वर्ष आणि आता हळूहळू डेव्हलप होत आहे. बरेचसे शेतकरी ते बघून तयारी ठेवत आहेत करायची. आपण इथं बघू शकता अद्रक कशी जमलेली आहे. हा अद्रकचा प्लॉट आहे. यांचं नियोजन बघा किती जबरदस्त आहे. 5 फुटाचं यांना मी हे बेड करायला सांगितलं होतं. हा 5 फुटाचा बेड केलेला आहे. त्याच्यापेक्षा थोडा कुठं जास्त पण आहे आणि व्यवस्थित पूर्ण निंदून सर्व काम करून हे केलेलं आहे. आणि इथं आज संजय पाटलांनी आधी हायपर दिलेलं आहे, 924 दिलेलं आहे. त्यानंतर 924 सिंगल सुपर फॉस्फेट हायपर हे आधी टाकलं होतं बेसल डोजला. त्यानंतर त्यांनी GS ॲक्टिवा आणि डॉक्टर ग्रोथ हे दिलेलं आहे. डॉक्टर ग्रोथ आणि फार्मजेल याच्यामध्ये ड्रिंचिंग करून लागवड केलेली आहे. आणि त्यानंतर आपण यांना हे दिलं होतं, उन्नती किट टाकलेली आहे. त्यानंतर पोटॅश 50 टाकलेलं आहे. आणि रिसेंटली आता महाराजा प्लस दिलं होतं. हे 5-6 दिवस झाले महाराजा प्लस देऊन. तर आज आलो होतो इकडं. तर आता इथून पुढं आपल्याला जे शेतकरी आहेत हे सर्व माहिती सांगतील. पाटील नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? संजय लांडे, जयपूर लांडे. जयपूर लांडे. आपण पहिल्याच वर्षी अद्रक लावतात, आपल्याला काय काय अनुभव येत आहे या अद्रकमध्ये? आपलं पहिलंच वर्ष आहे. श्री गजानन ॲग्रो यांच्या मार्गदर्शक हे अद्रकचा प्लॉट आहे आपला 1 एकर. तर आता 5-6 दिवस झाले आपण याला महाराजा प्लस सोडलं. तर आपल्याला त्याचे महाराजा प्लसचे जे रिझल्ट आहेत ते एकदम चांगले असे छान आलेले आहेत. एकदम फुटवे छान, एकदम असे वाढलेले. आणि आणखी जे याची जे कंदाची साईज अशी एकदम अशी चांगली वाटत आहे. चांगली वाटून राहिली. आपण बघू शकता फुटव्यांची संख्या पण बघा कशी आहे. तर 7-7, 8-8 एकदम असे फुटे फुटलेले आहेत. 7-7, 8-8 फुटवे आलेले आहेत. किती दाट वाटत आहे बघा. आणि प्रत्येक ठिकाणी पहिल्याच वर्षाच्या हिशोबाने नियोजन त्यांचं खूप चांगलं आहे. हे बघा आपण बघू शकता. हे बघा आणखी काय काय फरक वाटतोय आपल्याला? एकदम अशी महाराजा सोडलं तेव्हापासून एकदम हिरवीकच पडलेली आहे. हिरवीकच झालेली आहे. फुटवे असे जोरदार आलेले आहेत. जसे पाहिजे तसे आलेले आहेत. जसे पाहिजे तसे फुटवे आलेले आहेत. आपल्या याच्यामध्ये कुठं स्पॉट वगैरे लागले नाही, सड वगैरे कुठं नाही लागलेली? नाही, कुठंच नाही. कुठं सड लागलेली नाही आहे अजून. आपण याला निमॅटोडसाठी सोडायचं बाकी आहे ना आपलं? का सोडलं आपण? नाही ना, सोडलेलं नाही ना. आता निमॅटिक आपण घेऊन घेऊ निमॅटोडसाठी. निमॅटिक पण खूप जबरदस्त काम करतं निमॅटोडसाठी. आणि बघू शकता पहिल्याच वर्षाच्या हिशोबाने संजू पाटलांचं नियोजन कसं वाटलं हे तुम्ही एक वेळ जेव्हा ग्रुपवर व्हिडिओ येणार किंवा यूट्यूबवर येणार तेव्हा नक्कीच कमेंट्समध्ये सांगा किंवा खरोखर कसं नियोजन आहे. काय वाटतं पाटील, श्री गजानन ॲग्रो जे मार्गदर्शन आहे त्याच्याबद्दल काय वाटतं आपल्याला? काल म्हटलं भारंबे साहेब आपल्या हिंगोलीपर्यंत गेलेले आहेत. तर त्याच्याहून आपल्याला समजते की वा जसं त्यांचं हे जे आहे नियोजन आहे ते आपल्याला एकदम असं पूर्णपणे आवडलेलं आहे. त्यांचं जे मार्गदर्शन पूर्ण आवडलेलं आहे. म्हणजे जे प्रॉडक्ट देतात त्याबद्दल, आम्ही जे प्रॉडक्ट देतो श्री गजानन ॲग्रो जे प्रॉडक्ट मिळतात त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? प्रॉडक्ट बी एकदम चांगले आहेत, छान एकदम रिझल्ट आहेत. आपल्या महाराजा प्लसचा एकदम जोरदार असा रिझल्ट आलेला आपल्याला. चालेल पाटील, धन्यवाद. आणि इतर शेतकऱ्यांना आपण काय सल्ला द्याल? हळद अद्रक करणारे किंवा केळी करणारे जे शेतकरी आहेत त्यांना असं सांगायचं आहे आपल्याला की जे श्री गजानन ॲग्रो खामगाव यांच्यातर्फे जे आपल्याला मार्गदर्शन होतं एकदम खरोखर चांगलं आहे. आणि स्वतः ते बांधावर येऊन आपल्याला मार्गदर्शन करतात. निश्चितच पाटील, कारण कसं आहे की शेतकरी आपल्या भरोशावर आज हळद अद्रक केळी लावत आहेत. तर साहजिकच आहे त्यांना आपलं योग्य मार्गदर्शन त्यांना सांगणे करणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि जर शेतकऱ्यांना जर त्याच्यातून नफा मिळाला तरच आपला विदर्भातला शेतकरी पुढे जाणार आहे. नाहीतर विदर्भातल्या शेतकऱ्याला जेवढं तुच्छ समजलं जातं एवढं महाराष्ट्रात कुठल्या शेतकऱ्याला तुच्छ समजलं नाही जात. हे दुर्दैवाची बाब आहे.
आणि मला वाटतं की बा शेतकरी विदर्भातील पण शेतकरी खूप पुढे गेला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. चालेल, हे आपण महाराजा प्लस GS बायोसायन्स कंपनीचं जे आहे त्याचे आपण रिझल्ट बघत होतो. चालेल, धन्यवाद पाटील. धन्यवाद.